आज या ठिकाणी जी देवखत साहेबांच्या प्रचारात आपण बैठक घेतली, काय सांगाल? 43 माढा लोकसभा मतदारसंघात आपले माळशिरसचे सुपुत्र देवकाते साहेब काशीनाथ देवकाते हे लोकसभेसाठी उभा आहेत. 2019ला त्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट जवळजवळ फिक्स झालं होतं. त्यांची बैठक झाली होती, पण काही अडचणीमुळे त्यांना तिकीट मिळालेलं नाही. आतासुद्धा ह्या कुठल्याही मतदारसंघात धनगर समाजाला तिकीट कुणी कमळ चिन्हावर कुठल्याही भाजपनं कुणाला तिकीट दिलेलं नाही, काय नाही. म्हणून देवकाते रासपर असा निर्णय घेतला की आपण अपक्ष लढायचं. कारण पाठीमागच्या वेळेला फलटणच्या खासदाराला तिकीट दिलं की लोकांना अपेक्षा होती की तो खासदार पाणीदार खासदार म्हणतात त्याला, पण त्यानं गढूळ पाणी लोकांना पाजलं मोदीच्या सभेत. त्यामुळे लोक नाराज आहेत. रेल्वेचं प्रश्न सोडवलेलं नाही त्यांनी. कुठल्या आरक्षणाविषयी लोकसभेत एकही धनगर आरक्षण असो किंवा मराठा समाजाचं आरक्षण असो, याविषयी लोकसभेत त्याने कुठल्याही विषयावर चर्चा केलेली नाही. त्यामुळं आपल्या माळशिरसचे सुपुत्र काशीनाथ देवकाते हे धनगर समाजाच्या वतीनं व इतर समाजाच्या वतीनं मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असो, धनगर आरक्षणाचा प्रश्न असो, ओबीसीचा इतर प्रश्न असो, कुठलेही प्रश्न असो, रेल्वेचा प्रश्न असो, तुमच्या निरादेव प्रश्न असो, हे आपले रावसाहेब हे लोकसभेत गेल्यानंतर ते हिरिरीनं प्रश्न मांडणार आहेत. त्यांना मराठी भाषेचं ज्ञान आहे, हिंदी भाषेचं ज्ञान आहे, इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे. त्यांनी इरिगेशनमध्ये काम केल्यामुळे त्यांना त्यांच्या संपर्क सर्व शेतकरी त्यांचा संपर्क आहे. त्यांनी ह्या माढा मतदारसंघात प्रत्येक गावात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं नातेवाईक प्रत्येक गावात आहेत आणि त्यांना धनगर समाजाचं मत असं नाही, त्यांना सर्व जातीची त्यांना मतं मिळणार आहेत. तर आपण येत्या 7 तारखेला त्यांचं अनुक्रमांक पहिल्या मशीनवर 13 नंबर आहे. तर आपण इतर उमेदवाराचं 3-13 केल्याशिवाय राहायचं नाही आणि किटली या चिन्हासमोर बटन दाबून काशीनाथ देवकाते यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचं असं आवाहन मी करतो.